लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला. मात्र अटीतटीची लढत जी पाहायला मिळाली ती म्हणजे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये. यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढत होती. रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी सुद्धा लढत झाली होती. मात्र निकालामध्ये अजूनही गोंधळ आहे. जरी रवींद्र वायकर हे विजयी असले मात्र अमोल कीर्तीकर यांच्याकडून त्यांना अजूनही चॅलेंज दिलं जाते. या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब. सर, एकंदरीत निकाल घोषित झालेला आहे मात्र अजूनही ही लढाई सुरू आहे. चॅलेंज आपण करतायत, काय सांगाल? हा निकाल कोणालाही मान्य नाहीये, कारण ह्या निकालामध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून निकालामध्ये हेरफार झाली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्याचे सगळे पुरावे आज आम्ही बऱ्याचशा गोष्टी आज आम्ही मीडियाच्या समोर मांडलेले आहेत. या बाबतीत आम्ही न्यायालयात देखील जातोय, कारण हा निकाल पारदर्शकतेच्या माध्यमातून दाखवला गेला नाहीये. सर्वसाधारण निवडणुकीची प्रक्रिया आम्हाला देखील माहिती आहे. आम्ही देखील बरेच वर्ष निवडणुकीचे कार्यकर्ते म्हणून काम करतो. 19व्या फेरीनंतर विशेषतः 26व्या फेरीपर्यंत कुठलाही निकाल जाहीर केला नाही. आणि मतांची मोजणी जी होते ती प्रत्येक मतांची मोजणीच्या राऊंड नंतर तो राऊंड डिक्लेअर केला जातो. तो सांगितला जातो की या राऊंडमध्ये किंवा या फेरीमध्ये एवढी मतं पडलेली आहेत. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची माहिती न देता अचानक शेवटी ही माहिती दिली. त्याचबरोबर फॉर्म 17C2 पार्ट असतो ज्याच्यामध्ये मतांचा हिशोब लिहिलेला असतो. हा हिशोब अर्ध्या लोकांना दिला, अर्ध्या लोकांना दिलाच नाही. आणि विशेषतः जोगेश्वरीमध्ये जिथे गडबड झालेली आहे तिकडे तर कोणालाच दिलेला नाही आहे. त्यामुळे ही मतं टॅली कशी होणार? कारण 14 टेबल्स जी आतमध्ये लागलेली असतात त्या 14 टेबल्स आणि एक 15वं टेबल असतं ज्याला AROचं टेबल म्हणतात, ज्या टेबलवरती आमचा देखील प्रतिनिधी असतो आणि दोघे मिळून मतांची टॅली करतात आणि वरती आरोला कळवतात. आमचा प्रतिनिधी आणि त्यांच्या प्रतिनिधीमध्ये यावेळेला जाळी ठेवली होती आणि कुठलीही चर्चा आमच्या प्रतिनिधीशी न करता मतांचा हिशोब वरती पाठवत होते. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये पूर्ण संशय आहे. त्यामुळे ही मतदानची प्रक्रिया पूर्णपणे राबवली गेली नाही आहे व्यवस्थित आणि 650 मतांचा फरक हा त्यांच्या आणि आमच्या मतांमध्ये येतोय. त्याची मोजणी व्हावी. त्याचबरोबर EVM साधारण 19व्या राऊंडच्या नंतर या गडबडीला सुरुवात झाली जेव्हा फरक अगदी थोडा फरक होता. EVM हॅक करण्यासाठी कदाचित फोनचा वापर केला गेला असा आमचा आरोप आहे. आणि हा फोन वायकरांचे नातेवाईक आहे ह्यांचा होता. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे हा सरकारी कर्मचाऱ्याचा फोन होता. हा सरकारी कर्मचाऱ्याचा फोन होता तर त्याला वापरायला परवानगी दिली कोणी? अशा प्रकारची परवानगी देशभरात सगळ्यांना दिली होती का? त्यांनी म्हटलंय की एन्कोरमध्ये हा डाटा लोड करण्यासाठी आम्हाला फोन लागतो. हा फोन जर तुम्हाला लागत असेल तर दुपारी 2ला ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेला हा फोन बाहेर काढला गेला. हा फोन ज्या वेळेला बाहेर काढला गेला मग कुठल्या फोनवरनं तुम्ही एन्कोरचा डाटा अपलोड केला? असे सगळे विविध प्रश्न या निमित्ताने उभे राहिलेले आहेत. आणि हे सगळं बघण्यासाठी आम्ही CCTV फुटेजची मागणी करतोय, परंतु CCTV फुटेज आम्हाला नाकारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतायत आणि ही गडबड आहे. याच मतदारसंघामध्ये आता अशी अपडेट समोर येते जी म्हणजे आमदार विधान परिषदेचे विलास पोतनीस यांच्या विरोधात रवींद्र वायकर यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला, कारण शस्त्रधारी पोलिसांसोबत त्यांनी मतदान मोजणीवेळी केंद्रामध्ये प्रवेश केला होता. विलास पोतनीस ज्यावेळेला हा गोंधळ सुरू झाला त्यावेळेला विलास पोतनीस तिथे गेले असतील आणि ते गेले असतील तर कायद्याप्रमाणे जे काही निर्णय घ्यायचे तो त्यांना घेऊ देत. परंतु विलास पोतनीसांनी कुठल्याही प्रकारचे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप विलास पोतनीसांनी केलेला नाही. उलट वायकरांचे नातेवाईक हे सगळे प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत होते. आता तर अजून एक माहिती मिळालेली आहे की तिकडे बाहेर एक व्हॅनिटी व्हॅन होती. त्या व्हॅनमध्ये कोण कोण जात होतं, कोणाला फोन करत होतं, या आरो मॅडमना कोणाचे फोन येत होते, त्या किती वेळा बाथरूमला तो फोन आला की त्या बाथरूमला उठून जात होत्या फोनवर बोलण्यासाठी. हे सगळं जे काही चाललं आहे हे CCTV फुटेजमध्ये आम्हाला बघायचं आहे आणि मग आम्हाला नक्की कळेल की नेमकं काय झालं त्या दिवशी. बरं, तुम्ही CCTVची मागणी करतात मात्र तुम्हाला CCTV मिळत नाही आणि एकीकडे हा थेट गुन्हा दाखल होतो. कुठेतरी दबाव यंत्र या ठिकाणी वापरलं जाते. 100% शासनाची यंत्रणा ह्याच्यात काम करते. शासन याच्यामध्ये दबाव तंत्राचा वापर करते. आमच्यावरती गुन्हे दाखल करतायत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला 16 दिवस घेतले. 6 तारखेला आम्ही तक्रार दाखल केलेली आहे
आज तारीख 16 आहे, काल गुन्हा दाखल झालेला आहे. 10 दिवस कोण चौकशी करत होतं? म्हणजे जे काही पुरावे नष्ट करण्याचं काम जे त्यांना करायचं होतं ते गेल्या 10 दिवसात त्यांनी केलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. आगामी काळामध्ये आता विधानसभा सुद्धा निवडणूक आहेत. मुंबईमध्ये शिवसेनेची कशा प्रकारे तयारी चालू आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे काय मुद्दे असणार आहेत? शिवसेना ही काही निवडणुकीसाठी जन्माला आलेली संघटना नाही आहे. हे 365 दिवस लोकांची सेवा करत असते. त्यामुळे लोकांचे प्रश्न आम्ही काही फक्त निवडणुका आल्या की तयारी करतो अशातला भाग नाही. आम्ही 365 दिवस लोकांच्यासाठी असतो. त्याच्यामुळे लोक देखील आमच्याबरोबर असतात. हे लोकांनी आता दाखवून दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या अनुषंगाने लोक आम्हाला रेकग्नाईज करतात की हो तुम्ही आमची सेवा करता म्हणून तुम्हाला आम्ही मतं देतो. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. नरेटिव्ह सेट केला आणि महाविकास आघाडीने विजय मिळवला, यावर तुमचं मत काय? नॅरेटिव्ह काय केला सेट? नॅरेटिव्ह सेट त्यांनी नाही केला का? त्यांनी किती बाबतीत नॅरेटिव्ह सेट केला? त्यांनी आम्हाला नकली शिवसेना म्हटलं, बोगस शिवसेना म्हटलं. त्यांनी आमच्यावरती वेगवेगळे आरोप केले, त्यांनी आमच्यावरती जातीय आरोप केले. हे सगळे नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेले आहेत. त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते शिवसेना आमदार अनिल परब. आपण पाहतोय की आगामी काळामध्ये जो गोंधळ उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये झाला आहे त्या विरोधात नक्कीच कारवाई करू, न्यायालयात सुद्धा जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.